ते भार वगैरे थोडंसं पितात आणि नशा वगैरे करतात, स्वतःला त्रास करून घेतात किंवा कुठेही पडतात, कुठेही काय असं वागणूक थोडंसं बरोबर नसतं. पण इथलं ज्या वेळेला मला बघायला मिळालं, तर इथं 4-4, 5-5 तास रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत हे लोकं नशा करतात. पण ते नशा यांना अगदी प्रोपोर्शनल म्हणजे बोलताय ना, की करेक्ट एकदम म्हणजे खाणं म्हणजे नशा करणं, ड्रिंकवरती फार लोड आहे इथं. त्यामुळे हे लोकं फिट आहे. 100 वर्षाची लोकं आहेत. मी 125 वर्षाची लोकं इथं बघितले. ते मला असं वाटतं की फिट. तर ह्या सर्व गोष्टी बघत असताना इंग्लंड म्हणतो आपण युके लंडनला येऊन मी सर्व गोष्टी शिकलोय. मी इंडियामध्ये पण शिकतोय. अनेक महापुरुष आपल्याला सांगत असतात. मला इंडियामध्ये ज्या वेळेला अनेक महापुरुषांना भेटायला भेटलं, की माझ्या वयाच्या 48 वर्ष मी जगतोय. तर तिथंही मला खूप काही महापुरुषांनी इंडियामध्ये आपल्या शिकायला महापुरुषांचा संघ भेटतोय. बरं गुरुजींच्या सोबत मला मोका मिळते. त्यांच्याही सोबत मला काही गोष्टी भरपूर शिकायला मिळाल्या आणि आजही मी त्यांच्याकडून शिकतोय. इथं आल्याच्यानंतर महापुरुष उपासकजी साहेबांच्या सोबत मला काही वेळ देता आला. मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवीन आणि मी ह्या सर्व गोष्टी करत असताना मला 2 महिन्यामध्ये खूप काही मला शिकायला मिळते. मी शिकत राहणार आणि मी सगळ्यांसमोर सांगत राहणार. हाच माझा व्हिडिओ आहे. अजून मी व्हिडिओ काही सांगू शकीन. आता डन. मी पोरांना भेटून मला खूप आनंद होतो आहे. फक्त माझंच मुलं नाही आहे, तर इथं इंडियातून आलेल्या सर्व मुलांना, जेवढं मुलांना मला भेटता येईल तेवढं मी भेटलो आहे आणि खूप एन्जॉय केलं आहे. मी ईश्वराकडे अरदास केलं, प्रार्थना केलं. स्वयं सद्गुरू माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज मला सर्व भवन संत निरंकारी मिशन हे भवनला मला जाता आलं. सर्व साधू संत महात्मांना भेटता आलं. त्यांची वाणी मला ऐकवता आला आणि मला त्यांच्याबरोबर एन्जॉय करता आला. हीच माझं व्हिडिओ. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही सांगेन. थँक्यू.